नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. ऑगस्ट महिन्याचा विषय आहे आनंद, समाधान. 1 ऑगस्ट. आनंद कशामुळे मिळतो? सृष्टी शून्यापासून निर्माण झाली. आपली मूळ स्थिती तीच आहे. म्हणून आपण शून्याकडे जाण्याचा प्रयत्न करावा. म्हणजेच आनंदात स्वस्थ राहावे. मनाची स्वस्थता कशाने येईल ते पाहावे. आनंद हवा आहे खरा, परंतु तो मिळवण्यासाठी जे करायला पाहिजे ते आपण करीत नाही. प्रपंचाच्या अगणित उपाधीतून सुटून जो स्वास्थ्याकडे जातो तो धन्यच होय. जोपर्यंत हाव आहे तोपर्यंत स्वास्थ्यापासून आपण दूर आहोत असे समजावे. महत्वाकांक्षा खुशाल धरावी, पण त्यामुळे मनाला त्रास होऊ देऊ नये. भगवंताची इच्छा तीच माझी इच्छा असं म्हणावं आणि अभिमान सोडून कर्म करीत राहावं. प्रयत्न करून जे काही होते ते रामाच्या इच्छेने झाले असे म्हणावे. कर्तेपणाचा अभिमान सोडल्यानेच स्वास्थ्य लाभते. दुःख करणे अथवा न करणे हा मनाचा धर्म असल्यामुळे ज्या माणसाने मनाला योग्य वळण दिले आहे तो प्रत्यक्ष दुखणे भोगीत असतानाही आनंदात राहू शकेल. म्हातारपणी तर आनंद हे मोठे शक्तिवर्धक औषधच आहे. ज्याला नामाचे प्रेम आले त्याला शरीराच्या कोणत्याही अवस्थेत आनंदाचा लाभ होतो आणि ज्याला आनंदाचा लाभ झाला त्याच्यावर रामाने कृपा केली असे खचित समजावे. भगवंतासाठी एकच दान खरे आहे आणि ते म्हणजे आत्मदान. सतत भगवंताच्या नामात राहून देहाची विस्मृती होणे हा आत्मदानाचाच प्रकार आहे. वाणीने नाम घ्यावे, मनाने स्मरण करावे आणि या दोन्हीचा मेळ असावा. काही बोलायचं असल्यास, सांगायचं असल्यास, शेअर करायचं असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.